नीलमनगर येथील शिवगणेश ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड आणि सोलापूर शहर मध्यचे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। नीलमनगर येथील शिवगणेश ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साही अशा वातावरणात साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे समाजाला दिशा देणारे असल्यामुळे प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे गेल्यास निश्चितच या देशामध्ये क्रांती निर्माण होईल असं सांगितलं। सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमच्या श्रद्धास्थान आमच्या वहिनी रश्मी वहिनी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचारांचा आदर करून आज या व्यासपीठावर सगळ्या माझ्या महिला भगिनी उपस्थित आहेत। आमच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख बसवंतीताई, मीनल दास, त्याचबरोबर राणीताई गंधुरे, माझ्याबरोबर आमच्या उपजिल्हा प्रमुख ज्योतिताई माळवतकर, त्याचबरोबर असलेल्या माझ्या सगळ्या माता बंधू भगिनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, गंधुरे बंधू त्यांचे सगळे सहकारी, त्याचबरोबर आमच्या इथे शहर प्रमुख दिसत आहेत टेंगनाळकरजी, सगळ्यांना माझा मानाचा जय महाराष्ट्र। आज आपण सगळेच जण शिवजयंतीच्या उत्साहामध्ये, सगळ्याच महिला आज खूप छान दिसत आहेत। सगळ्यांचं पहिल्यांदा खूप खूप स्वागत करते। अगदी तुम्ही सगळ्याजणी जिजाऊच्या रूपात मला दिसताय, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी वंदन करते। कारण आज तुमचं आमचं नातं काय, आपण जेव्हा म्हणतो जय जिजाऊ जय शिवराय, आणि तुमचं आमचं जे नातं आहे हे अतूट आहे। आज शिवजयंतीच्या मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते, मनपूर्वक शुभेच्छा देते। आणि या शिवजयंती साजरी करत असताना आपण नेहमीच म्हणतो शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा सांक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे। शिवरायांची प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्यासारखी होती, शिवरायांची प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी होती, ते अनुकरण करण्यासारखी होती। आणि त्या शिवरायांचं अनुकरण गेले 450 वर्ष माझ्या राज्यात अनुकरण ही सगळी प्रजा करते। हा बहुमान आमच्या शिवाजी महाराजांचा आहे आणि हा सन्मान ज्या जिजाऊंनी शिवबांना घडवलं, तर माझ्या माता भगिनींना एकच विनंती आहे की आपण आपल्या घरात तरी शिवबा घडवावा, समाजातला शिवबा आपोआप घडेल। कारण आज आपण बघतोय की माझी प्रत्येक माता भगिनी खूप चांगल्या पद्धतीने आज आपल्या घरामध्ये संस्कार करत असते, ती या मुलांवर संस्कार करते आणि ते मुलं समाजामध्ये एक जागरूक नागरिक म्हणून, एक चांगला नागरिक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून राहत असतात। आणि आपण सगळ्या महिला भगिनी मिळून, आपण जे सगळ्यांनी मिळून शिवजयंती जोरात साजरी केली, खरोखरच आमचे दोन्ही गंधुरे बंधू आणि राणीताई गंधुरे यांचा उत्साह नेहमी असतो। त्या दरवर्षी मला या कार्यक्रमाला बोलवतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते कार्यक्रमाचं आयोजन करत असतात। या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते। सोलापूर शहर मध्यच्या लोकप्रिय आमदार प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे शासन आणि न्याय समाजाला देणारे हे दिशा देणारे असल्यामुळे आजही ते विचार आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। उपस्थित सर्व माझ्या भगिनींनो, मातांनो, आज मला या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त आमंत्रण दिलं, पाळण्याचा कार्यक्रम आहे आज आणि तुमच्या सगळ्यांची भेट झाली। प्रत्येक महिलेमध्ये कोणाच्या तरी मध्ये जिजाऊचे गुण असतात,
काही महिलेकडे दुष्काळीचे गुण असतात, काही महिलांमध्ये सावित्रीबाईचे गुण असतात, काही महिलांमध्ये इंदिरा गांधींचे गुण असतात, काही महिलांमध्ये राणी लक्ष्मीबाईचे गुण असतात. प्रत्येक महिलेमध्ये कुटकुटून गुण भरले, पण आपण ते ओळखत नाही. मला असं वाटतं आज शिव जयंती निमित्त शिवाजी महाराजांची हीच कल्पना होती की महिलांना आदर सन्मान मिळावा. त्यांच्या लयतेत प्रत्येक महिलेला आदर सन्मान मिळत होता. विरोध शत्रूची जरी महिला असली तरी तिला आदर सन्मान मिळत होता. त्यांची सत्ता आहे, त्यांनी पण शिवाजी महाराजांचं अनुकरण करावं, त्यांचं दृश्य समोर ठेवूनच, आदर समोर ठेवूनच त्यांनी काम करावं. कारण का कुठेतरी आज महिलांबद्दल त्यांच्याकडे एक वस्तू म्हणून बघितलं जातं आणि आपलं महाराष्ट्र, आपलं देश हे पुरोगामी आहे. पण जर सत्ताधारी महिलांच्या विरोधात विचारायचे असले तर ते पुरोगामी राज्य, पुरोगामी देश हे मागासलेलं दिसायला लागेल. आणि म्हणून सगळ्या महिलांनी स्त्री शक्तीचा जागर करून पुन्हा एकदा आपल्याला मान सन्मान मिळावा, ह्यासाठी आपण कार्यक्रम घेणं गरजेचं आहे, एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि सगळ्या माझ्या भावांना विनंती करते, शिवाजी महाराजांची पूजा करता, सावित्रीबाई जिजाऊंची पण पूजा करता, पण घरात पण एक जिजाऊ आहे, घरात पण एक लक्ष्मी आहे, हे कधी विसरू नका. तिला पण मान सन्मान द्या. कधीतरी एकदा चांगले शब्द बोला. आम्ही एवढंच मागतो, आम्ही दुसरं काही मागत नाही. शिवगणेश ग्रुप शिवजयंती उत्सव 2024 शिवगणेश ग्रुपचे संस्थापक सचिन भाऊ गंधुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवगणेश ग्रुपचे अध्यक्ष राहुल गंधुरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी 230 महिलांच्या उपस्थितीत शिवपाळणा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानं उपस्थितांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. यावेळी महिलांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरच्या लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिताताई गायकवाड यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रिया बसवंती, शिवसेना महिला शहर प्रमुख मीनल दास, शिवसेना शहर प्रमुख शरणराज केंगणाळकर, SK फाउंडेशनचे रविकांत कोळेकर आदी उपस्थित होते. यावेळी 3500 नागरिकांना पाळणा कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचा मानाचा फेटा बांधून सर्वांचा प्रेम आणि सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी शिवगणेश ग्रुपचे उत्सव अध्यक्ष विनोद दांगडे, रामचंद्र माळी, रामचंद्र गंधुरे, ॲडव्होकेट विजय गुंड, जयराम सुंचू, शिवशरण बाबा, राजू लोकुर्ती, नवीन कुरापाटी, विजय गंधुरे, बालाजी सोमा, मधुकर चिलविरे, श्रीनिवास पोतू, ज्ञानेश्वर कदम, देविदास कोळी, शिवाजी गंधुरे, मंजुनाथ सुतार, बबलू चौगुले, विनोद कर्ली, प्रकाश मासन, दुर्गादास भैरी, रमेश गेंटाळ, प्रशांत सुतार, विजय तट्टे, सिद्धाराम मरग्गी, चेतन पागुल, अमर आंबट, आदर्श बुरेल, पवन गंधुरे, सूरज कदम तसेच शिवगणेश ग्रुपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.